हरे कृष्णा. तर आज बासुरी चिंतनमध्ये आपण मालगुडी डेज जे इतकं जुनं आणि इतकं सुंदर टायटल सॉन्ग आहे त्याचं, तर आपण त्याच्या एक दोन चार ओळी पाहूया बासुरीवर. ठीक आहे, तर चला. तर पहिल्या ओळीला 4 वेळा सा 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 आणि ध. ठीक आहे, तर तो सा सा जो घ्यायचा आहे आपल्याला, तो जो सा घ्यायचा आहे तो ध पासून सुरू करायचा आपल्याला. तो हे बघा कसा घ्यायचा आहे. काय केलंय मी, सा वाजवतीये पण ध वरून उचलतीये. सा 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 ध, सा 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 ध. पुढची ओळ सा सा रे सा रे. ते कसं, सा सा रे सा रे. दोन्ही ओळ जर एकत्र घेतल्या तर कशा घेणार आपण. ठीक आहे, या पद्धतीने. आणि पुढची तिसरी ओळ पध पध सा ध सा रे सा ग रे रे. पध पध सा ध सा रे सा रे ग रे. ठीक आहे, जसं आपण जे 3 नंबरचा अलंकार जे आहे अलंकार सिरीजमध्ये जे आपण 3 नंबरचा अलंकार जे वाजवतो, सारे ग रे है ना, रे म ग, हे जी लाईन आहे ही पूर्ण जर आपलं ते अलंकार व्यवस्थित झालं ना, तर आपल्याला ही तिसरी ओळ परफेक्ट वाजवता येईल. ठीक आहे, तर ती कशी वाजवायची आहे. तर आता जर तिन्ही ओळ घ्यायच्या झाल्या तर त्या कशा उचलणार आपण, फ्लूटवर. ठीक आहे, सी स्केलची फ्लूट आहे, तुम्ही सी स्केलवरही वाजवू शकता. आणि जर कारण की ह्याला एक हायर नोटमध्ये, मालगुडी डेजचं हायर नोटमध्येही वाजू शकतो आणि शुद्ध स्वरमध्ये खालच्या मंद्र सप्तकामध्येही वाजू शकतो. तर आपण दोन्ही पद्धतीने वाजवू शकतो. तर जेव्हा आपण मंद्र पद्धतीने वाजवणार तर सीची स्केल वापरली तरी चालेल, आणि जेव्हा तुम्ही हायर नोटसाठी ई स्केल वापरली तरी चालेल. ठीक आहे, ई स्केलमध्ये हायर नोट वाजतील. तर आता या पद्धतीने. ठीक आहे, चौथी ओळ सा रे सा सा ध. त्या धला फक्त टॅप करायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि